नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, येत्या 27 जानेवारीला श्री रामरथ उत्सव नागटणे परंपरेनुसार चालत आलेल्या यात्रेचं हिंदकेसरी मैदान आपल्या भेटीस येते। मित्रांनो, हे मैदान छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम नागटणे येथे संपन्न होणार आहे। तसेच मित्रांनो, या मैदानात देखील रथी महारथी टॉपचे नंदी मित्रांनो आपल्याला दिसतील। मित्रांनो, येत्या 26 जानेवारीला देसाई सावलीचं भव्य दिव्य बिंजोडचं परंपरेनुसार चालत आलेलं मैदान मित्रांनो मुंबईमध्ये भरवलं जाणार आहे। त्याच्यामुळे मित्रांनो, काही मुंबईमधील नामांकित नंदी असतील किंवा घाटावरचे नंदी असतील ते मित्रांनो 26ला जर तिकडे पळाले तर मित्रांनो 27ला मित्रांनो लगेच या मैदानात पळण्याची शक्यता खूप कमी आहे। मित्रांनो, हे सुद्धा नामांकित मैदान आहे, परंतु मित्रांनो एक दिवसाआड खूप कमी नंदी पळतात। तर मित्रांनो, पहिला आपण बघूया की या मैदानात कोणते नंदी येण्याची शक्यता खूप कमी आहे। तसेच मित्रांनो, त्याच्यानंतर आपण बघूया या मैदानातील काही संभावित पैरे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। मित्रांनो, पहिलाच नंदी तुम्ही बघताय जो या मैदानात दिसण्याची शक्यता खूप कमी आहे तो म्हणजे मिलिंद शेठ पाटील कोसगाव यांचा भुंगासुद्धा मित्रांनो सावली देसाईच्या मैदानात 100% पाळणार आहे। मित्रांनो, आत्ताच लखनसोबत बोनवलीच्या अड्ड्यात बिंजोड जिंकली होती भुंगाने, आणि मित्रांनो भुंगासुद्धा या मैदानात येणार नाही। तसेच मित्रांनो, हेमंत शेठ फुलोरे द्वारली यांचा महान भारत केसरी पुसेगाव हिंदकेसरी हारण्या हा सुद्धा मित्रांनो मुंबईमध्येच मित्रांनो देसाई मैदानात पळेल, त्याच्यामुळे हारण्यासुद्धा मित्रांनो या मैदानात आपल्याला दिसणार नाही। राहुलभाई पाटील यांचा बिंजोडचा बादशाह मथुरसुद्धा मित्रांनो आपल्याला या मैदानात दिसणार नाही। मित्रांनो, दरवर्षी सावली देसाई मैदानात मथुरची मोठी शर्यत होते, यावर्षीसुद्धा मित्रांनो मथुर 100% पाळणार आहे। त्याच्यामुळे मित्रांनो या हिंदकेसरी मैदानात मित्रांनो मथुर आपल्याला दिसणार नाही। तसेच मित्रांनो, घोटकरांचा छोटा सर्जा चालू सीझनचा बादशाह मित्रांनो या नागटणे मैदानात मित्रांनो आपल्याला दिसणार नाही, कारण मित्रांनो सर्जासुद्धा मित्रांनो देसाई सावली मैदानातच पळेल। पुढील नामांकित नंदी संभाजीनगरचे आणबान शान, संभाजीनगर एक्सप्रेस, लखन तसेच मित्रांनो अर्जुन हे दोन्हीसुद्धा मित्रांनो देसाईच्या मैदानात 100% पाळणार आहेत। त्याच्यामुळे मित्रांनो या नागटणे मैदानात लखन आणि अर्जुन पण आपल्याला दिसणार नाही। तर मित्रांनो, आत्ता जे तुम्ही नंदी बघितले ते नंदी नागटणे हिंदकेसरी मैदानात मित्रांनो येण्याची शक्यता खूप कमी आहे, कारण मित्रांनो हे नंदी जवळजवळ 90% आपल्याला देसाई मैदानात दिसणार आहेत। चला तर बघूया या मैदानातील नागटणे मैदानातील काही संभावित पैरे। पहिला स्टॉपचा एक संभावित पैरा तुम्ही बघताय जगदीश बापू शिंदे यांचा बैलगाडी क्षेत्रातील देखणा हत्यार, आणि त्याच्यासोबत असू शकतो बुलढाणा एक्सप्रेस बाब्या। मित्रांनो, चांगला असं स्पीड लागेल या गाडीला, आणि या नागटणे हिंदकेसरी मैदानात मित्रांनो ही सुद्धा जोडी आपला पळताना दिसू शकते। हा आहे या मैदानातील पहिला संभावित पैरा। तर पुढील संभावित टॉपचा पायरा तुम्ही बघताय साताऱ्याच्या आणबान शान सातारा एक्सप्रेस बालमा, त्याच्यासोबत असू शकतो चालू सीझनचा बादशाह मोरदरीचा हारण्या। दोन्हीसुद्धा मित्रांनो नंदी 2024 मित्रांनो हे साल दोन्ही नंदींसाठी चांगला गेला आहे। बालमाने सुद्धा मित्रांनो चांगला टॉपचा कमबॅक केला आहे। तसेच मित्रांनो मोरदरीच्या हारण्याने सुद्धा 2024मध्ये सलग 4 मैदानांमध्ये 1 नंबर केला आहे। हा सुद्धा नागटणे मैदानातील मित्रांनो एक संभावित पायरा आहे। चांगला असं स्पीड लागेल मित्रांनो या गाडीला, आणि हा सुद्धा मित्रांनो या नागटणे मैदानात नक्कीच पायरा होऊ शकतो। पुढील संभावित आणि एक टॉपचा पायरा तुम्ही बघताय शिरसवडीची रायफल, त्याच्यासोबत असू शकतो पिंटू शेट मोडक वडकी यांचा कॉकटेल उर्फ सुंदर। मित्रांनो, कॉकटेल मित्रांनो मुंबईमध्ये देसाई मैदानात जाणार आहे अशी अपडेट आहे, परंतु मित्रांनो जरी कॉकटेल तिकडे गेला, एक शर्यत झाली, दुसऱ्या दिवशी मित्रांनो नागटणेला जाऊन कॉकटेल पळू शकतो मित्रांनो, कारण आपला माहिती आहे बिंजोडला एकच फेरा होतो। त्याच्यामुळे मित्रांनो कॉकटेल जर रिटर्न घाटावरती आला तर मित्रांनो कॉकटेल आणि रायफल हा एक मित्रांनो या मैदानातील संभावित पायरा आहे। पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय बाबूशेठ माणिक घरनिकी यांचा पुसेगाव हिंदकेसरी, टॉपचा बादशाह घरनिकीचा राजा मित्रांनो, त्याच्यासोबत असू शकतो कारुंडेकरांचा चिक्या। मित्रांनो, घरनिकीचा राजा आपला मुंबईमध्ये मित्रांनो बिंजोडला खूप कमी दिसतो, त्याच्यामुळे मित्रांनो राजा या मैदानात येण्याची शक्यता खूप जास्त आहे, आणि राजा आणि कारुंडेकरांचा चिक्या मित्रांनो हा या मैदानातील एक संभावित पायरा आहे। मित्रांनो, ह्यासुद्धा जोडीला चांगला असं स्पीड लागेल। पुढील संभावित आणि एक टॉपचा पायरा तुम्ही बघताय मागच्या 3-4 मैदानापासून मित्रांनो पुन्हा एकदा फॉर्ममध्ये आलेला कलेडोनचा लक्ष्मणराव, त्याच्यासोबत असू शकतो मुळशीकरांचे शान बावधनकरांचा लक्ष्य। मित्रांनो, या जोडीचं सुद्धा समीकरण खूप चांगलं जुळून येईल, आणि मित्रांनो या मैदानात देखील लक्ष्मणराव आणि बावधनकरांचा लक्ष्य हा मित्रांनो सुद्धा एक संभावित पायरा आहे। ही जोडी जर सोबत पळेल तर चांगला असं स्पीड लागेल मित्रांनो या सुद्धा जोडीला। पुढील संभावित पायरा मित्रांनो तुम्ही बघताय घरचा साज
ओगलेवाडीचा तेजा आणि त्याच्यासोबत असू शकतो सिकंदर। मित्रांनो दोन्हीसुद्धा टॉपच्या नंदी आहेत आणि मित्रांनो हा घरचा साज भरपूर मैदानांमध्ये मित्रांनो आपल्या सोबत दिसतो। चांगला असा स्पीड आहे दोन्ही नंदींना आणि जेव्हा सोबत पळतात तेव्हा मित्रांनो गाडी गुलालामध्ये सुद्धा राहिली आहे। त्याच्यामुळे ओगलेवाडीचा तेजा आणि सिकंदर मित्रांनो हा सुद्धा या नागाटणे मैदानातील एक संभावित पायरा आहे। मित्रांनो पुढील नंदी तुम्ही बघताय हा सुद्धा मित्रांनो घरचा साज आहे। सदाभाऊ मास्तर आणि आबांचे लाडके मैब्या आणि ठाकूर। मित्रांनो कालच्याच मैदानात मित्रांनो ठाकूरने फायनलचा गुलाल घेतला आहे। तसेच मित्रांनो मैब्यासुद्धा पुन्हा एकदा दुखापतीनंतर चांगला तसा लयमध्ये आला आहे। त्याच्यामुळे मित्रांनो मैब्या आणि ठाकूर ही सुद्धा जोडी पाळली तर नक्कीच गुलाल राहील। आणि मित्रांनो बहुतेक जर आपण नंदी बघायला गेलो तर मुंबईला जाणार आहेत। त्याच्यामुळे मित्रांनो हा सुद्धा घरचा साज आपल्या या मैदानात दिसू शकतो किंवा मित्रांनो वेगळा सुद्धा पायरा होऊ शकतो। पण मित्रांनो हा घरचा साथ सुद्धा सोबत पाळण्याची खूप शक्यता आहे। पुढील संभावित आणि एक टॉपचा पायरा तुम्ही बघताय कालच्याच यामाई केसरी मैदानातील एक नंबरचा मानकरी वेगाचा शेवट सर्जा आणि दशम हिंद केसरी बकासूर या जोडीला मित्रांनो तोडच नाही। जेव्हा जेव्हा ही जोड पळते तेव्हा तेव्हा मित्रांनो फायनलमध्ये राहते। कालसुद्धा यामाई केसरी मैदान गाजवलं ते बकासूर आणि सर्जाने। त्याच्यानंतर मित्रांनो बकासूर आता 26 तारखेला देसाई सावळी बिंजोडसाठी सज्ज झाला आहे। त्या मैदानात आपला बकासूर 100% पळताना दिसणार आहे। परंतु मित्रांनो आपला माहितीच आहे की बिंजोडला जर एक शर्यत झाली तर एकच फेरा होईल। त्याच्यामुळे 27ला जर बकासूर घाटावरती आला तर कदाचित या मैदानात मित्रांनो बकासूर आपला पळताना दिसू शकतो। तसेच सरांच्या सर्जाचे मित्रांनो अजून काहीच अपडेट नाही। जर सर्जा मुंबईला गेला नाही तर मित्रांनो या मैदानात नक्कीच आपला सर्जा दिसेल आणि हा सुद्धा पायरा होण्याची मित्रांनो खूप शक्यता आहे। बकासूर आणि सर्जा जर बकासूर 27ला या मैदानात पळला तर कदाचित मित्रांनो हा पायरा होण्याची खूप शक्यता आहे। तर हा सुद्धा मित्रांनो या मैदानातील एक संभावित टॉपचा पायरा आहे। तर मित्रांनो या मैदानातील काही संभावित पायरे मी तुम्हाला सांगितले। तसेच मित्रांनो या मैदानात कोणते नंदी येण्याची शक्यता खूप कमी आहे ते सुद्धा मित्रांनो तुम्हाला सांगितले। कारण मित्रांनो घाटावरती जसं पुसेगाव हिंदकेसरी मैदान होतं तसंच मित्रांनो मुंबईमध्ये हे एक नामांकित आणि पारंपरिक जुनं बिंजोडचं मित्रांनो सावली देसाईचा मैदान आहे। त्याच्यामुळे मित्रांनो या मैदानात सुद्धा आपला जे मी नंदी सांगितले ते 100% पळतीलच। परंतु मित्रांनो नागाटणे मैदानात देखील हिंदकेसरी मैदान आहे, यात्रेचा मैदान आहे। त्याच्यामुळे इथे सुद्धा मित्रांनो आपल्याला काही टॉपचे नंदी दिसतील। तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा। व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। आणि मित्रांनो मी बकासूरची सुद्धा तुम्हाला अपडेट सांगितली। जर 26ला एकच शर्यत झाली तर कदाचित या नागाटणे मैदानात पुन्हा एकदा बकासूर आपला घाटावरती दिसू शकतो। तर व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात। तर मित्रांनो या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपणसुद्धा पित्री लाईव्हवरती आहे। नागाटणेजवळ जर तुम्ही राहत असाल तर या यात्रेच्या हिंदकेसरी मैदानात नक्की जा आणि आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।